जय शिवराय. मी सचिन कांबळे, रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष. आज 26 नोव्हेंबर 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान जे आज भारत देशाला बांधले त्या भारत देशाचा आज संविधान दिन आज आपण पाटण तालुका सर्व समाजामार्फत संविधान दिन साजरा केलेला आहे. ह्या संविधान दिनाचं औचित्य साधून आज आपण पाटण तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी मान्य तहसीलदार यांना निवेदन देऊन आज संविधानाच्या माध्यमातून काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या व त्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने जी काही कारवाई करायची आहे त्याबद्दल एक निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये एक महत्त्वाचे काही मुद्दे आज आपल्या पीडित महिला यांच्यावर जे अन्याय अत्याचार प्रोसेस आहेत किंवा जे पूर्णरित्या त्या प्रोसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक या कोर्टामध्ये चालवल्या जाव्या. तसेच आज ह्या काही महारवतनाच्या ज्या जमिनी आहेत किंवा त्या महारवतनांच्या जमिनी काही बलाढ्य लोकांनी ज्या लाटलेल्या आहेत त्या लाटलेल्या ज्या त्या लोकांना परत देऊन सदरच्या जमिनीवर अशा पद्धतीनं महारवतनाचं जे कोणी बलाढ्य जे लोक आहेत त्या लोकांनी जे पूर्ण हे केलेलं आहे त्या माध्यमातून शासनानं प्रमुख भूमिका घेऊन त्या जमिनी ज्या लोक आहेत आणि जे मालक आहेत त्यांना परत कराव्यात. राहिला प्रश्न पाटण तालुक्यामध्ये जे कायदा व सुव्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने प्रशासनानं राखली जावी. आज आम्ही सुद्धा या भारतीय संविधान सन्मान रॅलीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं एक भाग घेऊन एक पाटण तालुक्यामध्ये हे पहिलंच मला वाटतं भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं संविधान रॅली होईल. या माध्यमातून सर्वांनी उतरावं एवढं जिथं बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. काय विजय असो म्हणू का नुसता ठिकाणी पाटण तालुक्यात संपूर्ण अनेक संघटना ज्या आहेत सामाजिक आणि राजकीय सर्व संघटनांनी एका ठिकाणी येऊन आज 26 नोव्हेंबर संविधान दिन चांगल्या मोठ्या प्रमाणे साजरा केलेला आहे. या ठिकाणी हे संघटन चांगलं टिकावं यासाठी देखील या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी परत प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी स्मारक जे होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अनेक सामाजिक धार्मिक राजकीय सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आदरणीय शंभूराज साहेबांनी या ठिकाणी निधी टाकलेला आहे. आणि तो ज्या वेळी आपल्याला आवश्यक पडेल त्या ठिकाणी जे आपल्याला आवश्यकता आहे त्या गोष्टीची त्यासाठी आपलं संघटन महत्त्वाचं आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रश्नी त्यावेळी वैयक्तिक कोणतेही मनभेद जे असतील ते बाजूला ठेवून आपल्याला पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे. कारण हा अस्मितेचा आपला प्रश्न आहे. ज्या लोकांनी आपल्याला 10 रुपये 11 रुपये 20 रुपये दान देऊन एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्यातनं आपल्या वास्तू दिसत नाही तर ती वास्तू पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपाने डबल असावी. त्यावेळेस आपलं मानसिक समाधान या ठिकाणी होईल. कारण ज्यांनी जे रोपटं आपण ज्यांनी लावलं तर तो आपण रोपटं आपण फोडलेलं आहे ते रोपटाचं वृक्ष आपल्याला इथं दाखवायचं आहे असं कळकळीचं विनंती आहे सर्व सामाजिक धार्मिक राजकीय कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी एका जीवानं या स्मारकात ज्या प्रश्न येईल ज्या वेळी आवश्यकता पडेल सर्वांनी एका ठिकाणी येऊन या आपण कामकाजाला मार्गी लावूया. आणि सर्वांना या आपल्या संविधानाच्या दिनानिमित्त सर्व बौद्ध उपासिका अनेक संघटनेचे लोक या ठिकाणी सामील झाले. ही आपली ताकद कायम स्वरूपाची आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या सर्व बंधू भगिनींचे सर्व संघटनेचे मनपूर्वक आभार मानतो. पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघाच्या वतीने पुन्हा एकदा या सर्व या दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी
भारताच्या संविधानाचा सन्मान करण्याच्या दृष्टीनं पाटण तालुक्यामधल्या सर्व बहुजन संघटना, त्यामध्ये धार्मिक, सामाजिक व राजकीय पक्ष यांचे सगळे पदाधिकारी मिळून एक महिन्यापूर्वी संकल्पना अशी मांडली की संविधानाच्या सन्मानार्थ आपण पाटण शहरामधून एक शांतता रॅली काढूया आणि ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं परिश्रम घेतले. कुणी जादा घेतले असतील, कुणी कमी घेतले असतील. सगळ्याच्या सहकार्यामधनं आजची ही रॅली यशस्वीपणे पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून काही मागण्या आपण शासनाकडनं केलेल्या आहेत. मी विस्तारानं त्याविषयी बोलणार नाही, पण जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये महिलांवरील अन्याय, अत्याचार, इनामवर्ग साहेबांच्या मारवतनाच्या जमिनी परत मिळाव्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचा अवमान झाल्यास त्या अवमान करणाऱ्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याला फाशी व्हावी, अशा पद्धतीच्या मागण्या आपण या रॅलीच्या आणि सर्व संघटनांच्या वतीनं केलेल्या आहेत. भविष्यामध्ये संविधानाचं रक्षण करणं किंवा संविधानाचा सन्मान करणं ही सर्व आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे आणि ती तशा पद्धतीनं संपूर्ण समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. संविधान दिनाच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय शिवराय. मी एम के गायकवाड, बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया शाखा पाटण तालुका मुंबई कमिटीचा माजी अध्यक्ष. गेल्या 1 महिन्यापासून ह्या रॅलीचं नियोजन चाललेलं आहे आणि रविवार दिनांक 9 नोव्हेंबरला या रॅलीचं सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन केलं गेलं. या नियोजनामध्ये सर्व ओबीसी संघटना होत्या आणि जवळजवळ 17 ते 18 संघटना सामील झाल्या होत्या आणि त्यांनी सर्वांनी ही रॅली चांगली अभूतपूर्व झाली पाहिजे असं अभिवचन दिलं. या रॅलीच्या मार्फत आम्ही एवढंच सांगू इच्छितो मनुवाद्यांना की मनुवाद्यांनी एवढे समजू नये की आम्हीच शक्ती प्रदर्शन करू शकतो. एक लक्षात ठेवा की आमची जी तलवार आहे ती अजून म्यान आहे, ती काढायच्या याच्यामध्ये लावू नका. हा मनुवाद्याचा संदेश आहे रॅलीच्या मार्फत. तेव्हा एवढंच येतो की तुम्ही जे काय तुम्ही व्यवस्था याचं काम करत असतात त्याला शह देण्यासाठी या रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यापुढे अशाच रीतीने तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आम्ही अशाच प्रकारच्या रॅली काढत राहणार आणि त्यांनी हे संविधान समजून घ्यावं आणि त्यांनी जे काय नको ते उद्योग चाललेले त्यांनी बंद करावे. एवढंच या रॅलीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. जय भीम, जय संविधान. मी भगवान श्रीपती भोळे, अध्यक्ष पाटण तालुका मुंबई विभाग भारतीय बौद्ध महासभा. आज पाटण तालुक्यामध्ये सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने संविधान सन्मान रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचा उद्देश संविधान हे आम जनतेपासून ते भारताच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत सर्व न्याय, हक्क, अधिकार मिळवून देणारा प्रत्येकाचा अधिकार असं संविधानाचं महत्त्व आहे आणि त्याचा प्रत्येकाला हक्क अधिकार मिळालाच पाहिजे. हा उद्देश शासनाचे अधिकारी ज्यांच्या हातात सत्ता आहे, अधिकार आहे, त्यांनी आम जनतेच्या उपयोगासाठी असं संविधान हे त्या कामी आणावं. त्याच्यामध्ये कोणाला अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा कायद्याचा बारगा दाखवून त्याला त्याचा अन्याय होतो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या जबाबदार अधिकाऱ्यानं, त्या सत्ताधीशाने त्याचा उपयोग केला पाहिजे, ना की संविधानाचा गैरवापर होता कामा नये. म्हणून सर्वच देशातला नागरिक संविधानाला मानणार आहे, तो त्यासाठी झगडणार आहे, तो रस्त्यावर उतरणार आहे, आंदोलन करणार आहे. जागृत नागरिक भारत देशाचा आहे, संविधान प्रेमी तो आहे. संविधानामुळे सर्वांना अखंड देशाला सार्वभौमत्व लाभलेलं आहे. त्या अबाधित राहण्यासाठी, अखंड राहण्यासाठी, जसं आपण उद्देशिकेसाठी म्हणतो आम्ही भारताचे लोक, तर भारताचे लोक आहोत. समता, स्वातंत्र्य, न्याय, नेते, बंधुत्व हे टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. शासनकर्त्यापासून शेवटच्या नागरिकापर्यंत हा संदेश जावा म्हणून आम्ही रॅलीचं आयोजन केलं होतं
आणि संविधान संबंधित आम्ही यशस्वीपणे आज रॅलीच्या माध्यमातून संपन्न केलं. जय हिंद.